आणि मुख्य तुमचे आमचे विचार म्हणजे ग्रामगीता आहे। महाराज समाजाला उद्बोधन करतात, ते उपदेश करतात। एका भजनामध्ये भजन जसं ठेवतोय, संसाराचा बोज वाहता, संसाराचा बोज वाहता, लागलास मरणाला नेसे साथी कुणाला, बोल 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 नेसे साथी कुणाला, हे संसाराचा बोज वाहता, संसाराचा बोज वाहता, लागलास मरणाला नेसे साथी कुणाला, बोल 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 नेसे साथी कुणाला, जल्पभरी भोगुनी वैभवा, नाश धनाचा केला बाबा, नाश धनाचा केला बाबा, नाश धनाचा केला, रक्त शोषुनी गरीब जनाचे सुख ना दिले कुणाला बाबा, सुख ना दिले कुणाला बाबा, सुख ना दिले कुणाला, मान नाही अन कीर्ती न काही, उगाच फिरला हेला नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला, धर्मवर मना शिकला साधू, संगमुडी नत केला बाबा, संगमुळे नस केला बाबा, संगमुळे नस केला, तीर्थ ना केले रोतना धरिले, दान न दिले कुणाला बाबा, दान न दिले कुणाला बाबा, दान न दिले कुणाला, विषय भोगता इंद्रिय थकले, मोहन अग्नी सुतला नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला, धनदारा सुतनाची पोती, व्याप करून बसला बाबा, व्यापक रूपी बसला बाबा, व्यापक रूपी बसला, प्रेमना केले शेजाऱ्यावर, दुसऱ्या पाहून हसला बाबा, दुसऱ्या पाहून हसला बाबा, दुसऱ्या पाहून हसला, हरिभजनाला वेळची नव्हता, सांगशील काय यमाला नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला, आता तरी तू ये शुद्धीवर भज भज रे गोपाला बाबा, भज भज रे गोपाला बाबा, भज भज रे गोपाला, हा सक्तीचा बंद तोडून बघ देवाची लीला बाबा, बघ देवाची लीला बाबा, बघ देवाची लीला, तुकड्या दास म्हणे नाही तर का फिरतवऱ्या शिला नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला, हे संसाराचा बोज वाहता, संसाराचा बोज वाहता, लागलास मरणाला नेसी साथी कुणाला, बोल 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 नेसी साथी कुणाला, ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका, एकची असुनी अनेका भाससे विश्वरूपी, आपणची झाला धराधर, उरला भरुणी महिवर, अनुरेणू तुझे करशी संचार, विश्वनाटक न धावया, दयाची केली स्मरण वै सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे देव नमस्कारून आता हला विठला विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, कुंडलिका वर्जे विठ्ठल ध्यान देवा, ब्रह्मलीन वंदनीय संत तुकडोजी महाराज की जय, साधू संतन की जय, परम पूज्य श्री गुरुदेव, उपस्थित सर्व माता पिता बंधू आणि भगिनींनो, आज महाराजाला 115 वर्ष झाले आहे। 1900 म्हणजे 30 एप्रिल 1909 साली महाराजांचा जन्म यावली ग्रामात झालेला आहे। आणि कशी कठीण परिस्थिती होती, किती गरिबी होती हे तुम्हाला सर्व लोकांना कल्पना आहे। एवढ्या गरिबीला तोंड देऊन महाराजांना योगायोगानं सद्गुरूची भेट झाली, त्यांचं नाव आळकोजी महाराज, आणि आळकोजी महाराजांनी केलेला उपदेश तुकडोजी महाराजांना, बाबा माझी सेवा कुठपर्यंत करशील, माझी सेवाच करतील काय रे, हे देशाकरता काही करशील, असं काही उद्बोधन महाराजांनी करावं, आणि महाराजांनी वरखेड सोडावं आणि रामटेकला जावं, सीताराम दास महाराजांची भेट व्हावी, तपस्या साधना सुरुवात व्हावी, रामटेक महाराजांना सोडावं, गोंधुळ्याला जावं, गोंधुळ्याला देवबाबा म्हणून प्रसिद्ध व्हावं, आणि त्या गुहेमध्ये वाघ राहायचे, जंगली प्राणी काही राहायचे, ज्याचा भीती माणसाला वाटायची, अशा गुहेमध्ये महाराजांनी प्रवेश करावा आणि एकट्या बालकांनी त्या जंगलामध्ये राहावं। त्या गोंधुळच्या लोकांनी विचार करावा हा बालक कोण असावा, आणि ज्या जंगलामध्ये आपण एकटं जाऊ शकणार नाही, आपला रासायनिक जंगल ओळखीचा आहे, हा एकटा बालक कोण्या गावचा असेल, कोण असेल रे हा, तुम्ही काहीतरी म्हणा गड्या, हा कोणतरी योगी असावा, हा कोणतरी साधू असावा, हा कोणतरी त्यागी असावा,
ईश्वराचा अवतार असावा असे लोक चर्चा करायचे. जेव्हा महाराज साधनेला सुरुवात केली, ज्या दगडावर महाराजांनी साधना केली तो दगड सुद्धा झिजला. त्या दगडावर महाराजांचे पावलं सुद्धा उमटले. एवढी कठोर तपस्या महाराजांची त्या कमी वयात झाली. आधी तो दगड आम्ही पादुका म्हणून, महाराजांच्या पादुका म्हणून शंकराच्या मूर्तीसमोर आम्ही गोंधळाला ठेवून दिलेला आहे आणि लोक त्या आता चरण पादुकेचं दर्शन घेतात. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, जागृत काय उन्मनी अवस्था महाराजांना प्राप्त झाली. आणि त्या उन्मनी अवस्था जेव्हा संताला प्राप्त होते तेव्हा सकल सिद्धी प्राप्त होत असते, असा संतांचा अनुभव आहे. ज्ञानोबा एका हरिपाठात सांगतात प्रमाणामध्ये, रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकल सिद्धी, तयासी लाधली सकल सिद्धी, तयासी लाधली सकल सिद्धी. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकल सिद्धी, तयासी लाधली सकल सिद्धी. आता महाराजांना सिद्धी सुद्धा प्राप्त झाली. जवळजवळ सर्व संतांना सिद्धी प्राप्त होती असं म्हणायला की हरकत नाही. ज्ञानोबा सुद्धा त्यांनाही सिद्धी प्राप्त, नामदेवराया यांनाही सिद्धी प्राप्त, तुकोबाराया, सर्व काही संत मंडळी आहे सर्वांना सिद्धी प्राप्त होती. नामदेवरायाला तर देवळाच्या समोर कीर्तन करून दिलं असतं तर बरं झालं असतं, पण इतर लोकांनी देवळाच्या मागं कीर्तन कर असं म्हटल्याबरोबर नामदेवराय देवळाच्या मागं गेले आणि देऊळ कर देऊळ फिरलं. चांगदेव महाराज वाघावर जर बसून आले नसते तर ज्ञानेश्वर महाराजला निर्जीव भिंत चालवायची काहीच गरज नव्हती. सिद्धी संताकडे होती पण कुठेही दाखवत नव्हते, फालतू वापर तिचा करत नव्हतो. हे सकल सिद्धी प्राप्त, काही लोकांना 1-2 सिद्ध्या प्राप्त असतात, हे लोक समाजाची लूट करतात. याप्रमाणे सर्व संतांना सिद्धी प्राप्त असते असं हरकत नाही. तर तुकडोजी महाराजला सुद्धा सिद्धी प्राप्त झाली. हे केव्हा लक्षात आलं, जेव्हा त्या ढोरक्याला विचारलं, अरे वाघींचं दूध पेतं का? हा तर पण देवा मी तर घाबरलोच, आणि आता काय करावं, वाघींचं दूध, अरे बापरे. महाराजांना सोन्याचं पात्र हातामध्ये पाहिजे म्हणून असा हात लंबा करावा, सोन्याचं पात्र हात, सुवर्ण पात्र हातामध्ये यावं, वाघींचं दूध दोयावं आणि त्या ढोरक्याला पाजावं, एवढा पावर महाराजांमध्ये आला होता. महाराज भजन करायचे तर वाघ सुद्धा भजन ऐकायचे, सर्प अंगावर खेळायचे. वाघाला भजन संपलं, जा आता निकल जा मेरे राम असं म्हटल्यावर वाघानं उठावं, एवढा पावर महाराजांमध्ये होता. महाराजांनी जर तेव्हा सिद्धीचा उपयोग केला असता, दुरुपयोग केला असता तर आपला आश्रम असा राहिलाही नसता. ध्यान ठेवा. पण महाराजांना समाजाची लूट करायची नव्हती, या देशाचा आणि देशाचा उद्धार आणि धर्माचं पालन महाराजांना करायचं होतं. त्या गोंधळाला राहता महाराजांना समाधी लागायची, अध्यात्माची आवड निर्माण झाली, भजनामध्ये रममान झाले, देवाच्या स्वरूपात विलीन व्हायला लागले. आता त्यांना घरची आठवण राहिली नाही, अजिबात नाही. आता पुण्यात जर मी घरामध्ये गेलो तर माझं मन विचलित होईल म्हणून महाराजांनी पत्र पाठवलं पंडूजींना, तुमचा तुकड्या वाघानं खाल्ला. खाल्ला म्हणाचं कारण एकच होतं, माझी आसक्तीमध्ये माझे मायबाप राहू नये आणि त्यांच्या आसक्तीमध्ये मी राहू नये. आम्ही दोन्ही मोकळे असावं आणि परमेश्वराचं भजन निश्चिंत करावं, आसक्तीच्या बंधनात जीव टाकू नये. पण जेव्हा पत्र घरी परत आलं समजा, तेव्हा मंजुळा माय उंबरटे फुलायला लागली, रडायला लागली. अरे काय केलं माझ्या बाळानं, जा बघा माझ्या बाळाला, कुठं आहे माझे बाळ म्हणून बंडूजी बाबा त्यांना शोधाकरता निघाले. चिमूरपर्यंत गेले, लोकांना विचारलं, दिसला काय माझा बाळ इकडे, अशा अशा वर्णाचा. काही लोक सांगायचे तुम्ही गोंधळ्याला जाऊन पहा, एक तपस्या करणारा देवबाबा म्हणून मुलगा आहे, तो असेल तर शोधा. तिथं पोहोचले बंडूजी बाबा. तर त्या गुहेमध्ये लोक म्हणायचे, बाबा तिकडे जाऊ नका, ते सिंह राहते, वाघ राहते, जनावर म्हणजे अन्य प्राणी असतात, आम्ही तर जाण्याकरता घाबरतो. पण तो मुलगा एकटा मात्र राहतो, कोण आहे आम्हाला कल्पना नाही. जेव्हा बंडूजी आणि अन्य लोक तर गेले तर महाराज तपस्यामध्ये बसलेले होते. बंडूजी डोळ्याला पाहिलं आणि बंडूच्या डोळ्यामध्ये महाराजच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बंडूजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे तुकड्या काय केलं रे तू, कशाला पाठवलं रे पत्र, तुझी आई खूप रडते आहे रे. अरे अन्न सुद्धा वर्ज केलेलं आहे, पाणी सुद्धा वर्ज केलं आहे, सारखी तुझी आठवण करते आहे. मी तुला शोधण्याकरता आलेलो आहो आणि आता तुला माझ्यासोबत चालावंच लागते, मी तुला न्यायला आलेलो आहो. ज्याप्रमाणे सुखदेवजी भगवान पुढं जायचे आणि व्यासजी मागं राहायचे, काय सुखदेव आ मेरे बेटा,
सुखदेव जी म्हणायचे पिताजी मेरी आसक्ति छोड़ दो, भगवान के भजन में लगो, मैं तुम्हारा कोई नहीं हूँ। त्याप्रमाणे तुकडोजी महाराज बंडूजीला उत्तर द्यायचे, बाबा माझी आसक्ती करू नका, आता मला राहू दे इकडे मोकळं, आता मला इथून नेऊ नका, तुमच्या पाया पडतो, जा घरी, तुम्ही माझ्या आसक्तीतून मुक्त झाले पाहिजे, म्हणूनच मी पत्र पाठवलं आणि आला, मला कशाची गरज राहिलेली नाही, मला आता आई नाही, मला बाबा नाही, सर्व काही माझा आता भगवान परमात्मा आहे आणि त्याला मी आता समर्पण झालेलो आहो। सुंदर महाराजचं भजन आहे, मजा नेऊ नका येथूनी हो, मजा नेऊ नका येथूनी, मन रमले श्री गुरु चरणी, मन रमले श्री गुरु चरणी, मन रमले श्री गुरु चरणी, मजा नेऊ नका येथूनी हो, मजा नेऊ नका मन रमले श्री गुरु चरणी हो, मन रमले श्री गुरु चरणी, मला इथून नेऊ नका बाबा, आता माझं नाही कुणाची आशा, या जगदीशा हा भवसागर लहरा मारी, मद कोण येऊनी तारी, प्रभू तूच खरा कैवारी, संकट तारी धावुनी, बस मद नाही कुणाची, प्रल्हाद बाळ वाचविला, खांबामधून खळबळला, कच्छपू दुष्ट मारियला, आणि त्या प्रल्हादाप्रमाणे त्या ध्रुवाप्रमाणे मी तुझी भक्ती करेल देवा, आणि तू सांभाळ माझा करशील, असं माझं मत आहे, आता मी घरी जाणार। बंडूजी परतले, महाराज तपस्या पूर्ण केली, चिंतन केलं, आता नुसतं भक्ती करत राहिलो, आपण विधेयी संत होऊ, अनेक लोक आपल्या पाया पडतील, आपण आशीर्वाद देऊ, मात्र जगाचं कल्याण होणार नाही। आता या देशाच्या कल्याणाकरता मला इथून बाहेर पडायचं आहे। महाराज त्या अवस्थेतून बाहेर पडले, एकच चिंतन केलं, आता मला एक काम करायचं आहे, देश सांभाळा, धर्मही पाळा आणि संस्कृती टिकून ठेवा, याच्याकरता महाराजला देशाबद्दल तळमळ निर्माण झाली। गावागावात महाराज जायला लागले, सांगायला लागले, आता मित्र हो एकच काम करा रे, पहिला मुद्दा देश सांभाळा, हा देश आपला गुलामीत आहे, या देशातली गुलामी नष्ट करा, इंग्रज या देशातून गेले पाहिजे याची काळजी करा, सर्व धर्म पंथ एकत्र या आणि अन्यायाचा प्रतिकार करा आणि या देशातून गुलामीतून या देशाला मुक्त करा। या रे सर्व, आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, सर्वांनी एकत्र या, आणि तुम्हाला येण्याचं ठिकाण सांगतो, कुठे या महाराज, सामुदायिक प्रार्थना में। महाराज सुंदर अशी प्रार्थना अष्टक लिहिलं, समाजाचा तिथे वाचून दाखवली, करून दाखवली, पद्धत शिकवली, सर्व धर्म पंथाचे लोक त्या प्रार्थनेमध्ये यायला लागले। महाराजला जरा बरं वाटलं। सांगू तुम्हाला मी, ज्ञानोबा रायानं पंढरपूरची वारी सुरुवात केली, जेव्हा त्या पंढरपूरला अति लोक यायला लागले, लाख 2-2 लाख लोक यायला लागले, तेव्हा तसं माऊलीला बरं वाटलं होतं, आजी संसार सुपळ झाला गे माये आणि देखले या पाय विठोबाचे। ज्या दिवशी सर्व धर्मपंथ एकत्र यायला लागले, महाराजला जरा बरं वाटायला लागलं, आता आपण संघटन शक्ती वाढवूया आणि देशाचा उद्धार करूया आणि या देशाची गुलामी नष्ट करू। आओ सभी मिलेंगे, सभी याचा अर्थ असो, कोणीही धर्माची या, कोणीही पंथाची या, फक्त एकत्र या रे, संघटन शक्ती वाढवा, कारण संघटन शक्ती नसल्याशिवाय आपण अन्यायाचा प्रतिकार करू शकणार नाही। अरे मुंग्याची संघटना असते, हत्यासे आवरी गवती दोर, म्हणजे काय रे, मुंग्या सापाशी करती जर जर, म्हणजे काय, व्याघ्र सिंहाशी फाळती हुशार, संघटून रान कुत्रे संघटून। ज्याप्रमाणे मुंग्याची संघटना असते, त्या सापावर जर सर्व मुंग्या एकत्र धावल्या तर सापाला पुढे जाऊ देत नाही, कारण संघटना मुंग्याची आहे, आणि एकटी मुंगी गेली तर साप गिळल्याशिवाय राहणार नाही। रान कुत्रे जर एकत्र आले तर सिंहाला फाडून खाऊ शकते। असे सर्व धर्मपंथाचे लोक आपण जर एकत्र आलो तर आपल्या देशातील जी गुलामी मुक्त देश गुलामीतून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला तळमळ लागली आहे। आता सर्व धर्मपंथ एकत्र आणण्याचं काम महाराजांनी केलं, पहिला देशाचा उद्धार करायचा आहे। महात्मा गांधींची भेट झाली, महात्मा गांधींचं मौन तोडणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्या गांधीची तार आल्याबरोबर
महाराजांचे विचार गांधींना पटले आणि गांधींचे विचार महाराजांना पटले. जे ज्या देशाच्याबद्दल ज्यांना ज्यांना झळ होती ते लोक महाराजांचे अगदी जवळचे झाले होते. महाराजांची तार यावी गांधीजीची आणि 1947ला बंड पेटावं. आणि तेव्हा महाराजचं वय किती असावं? जास्तीत जास्त 37 ते 38 वर्षाचं वय. या कमी वयामध्ये त्यांनी लोकांना सांगावं, चला उठा, जागे व्हा आता, जागे व्हा आता, स्मरण करा पंढरी. हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकडोजी महाराज म्हणायचे, उठ गड्या, उठ गड्या, चल उठ गड्या, झोप सोड, सोड आपुली, हे पेटले चहू कडून आग लागली. कुणी कुणास मारती खुशी म्हणून या, कुणी कुणास पळवती अबला गणून या, पोटास अन्न ना म्हणून बाळ मारली. चल उठ गड्या, सोड सोड झोप आपली. झोपेतून जाग करण्याचं काम महाराजांनी सुरू केलं. बंड पेटलं आणि मला वाटते 1950 साली आपला देश स्वतंत्र झाला. गुलामी या देशाची नष्ट केली. त्या गुलामी नष्ट करण्याकरता, देशाला स्वतंत्र करण्याकरता आपला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून महाराज नेहमी सांगायचे, आता तरी देश सांभाळा. आता स्वतंत्र झाल्यावर पुन्हा सांगितलं राष्ट्रपतीजी, अब तो अपना देश स्वतंत्र हो गया, गुलामी तो खत्म हो गई, अब मेरे देश को दुश्मन की नजर कभी ना लगे, असं लगेच भजन महाराजांनी म्हटलं. का मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे दुश्मन भारत के इस आजादी पर परदेशी नजर ना लगे, अरे दुश्मन. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे दुश्मन भारत के इस आजादी पर परदेशी नजर ना लगे, अरे आता दुश्मनाची नजर या देशाला पुन्हा लागू नये. मागं चीनचे जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा चीनच्या बॉर्डरवरही महाराज पोहोचले होते. महाराजा देशाबद्दल फार काय होती, झळ होती. हा देश सांभाळायचा होता. मग सर्वांना आग्रह करायचे, आता कोणताच संत कोण्याच बॉर्डरवर जायला तयार नाही. कितीही देशाचं बळकलं असेल, कोणी काही करून राहिलं असेल तर कोण्याच संताला घेणं राहिलं नाही. हा दिसून नाही राहिला कोणता संत. आश्रम मोठा बांधला असेल, भक्त जुळवले असेल, ह्याच्यामागचं खाल्लं असेल, यानं जमा केलं असेल, पण देशाची तळमळ मात्र कोण्या संताला वाटत नाही. परवा दिवशी मी चाललो होतो, तर माहिती बुडी आली, तुम्ही कुठं चालले म्हणे. जातो म्हटलं बॉर्डरवर. कोणी चाललं नाही, मीच चाललो म्हटलं. तुम्ही काय मरायला चालले काय म्हणे. कोण बाकीचे संत कुठे गेले म्हणे. ते इले संघ घ्या मग जा म्हणे. काय म्हणून गेले. आता असा संत तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार नाही. दुसरा मुद्दा सांगतो, आता दुश्मनाची नजर या देशाला लागू नये. चीनच्या बॉर्डरवर पण ते महाराज गेले होते. अरे चीनचे जेव्हा आक्रमण करायचे आणि आपल्या भारताचे जवान जेव्हा हताश झाले होते, का आम्ही हम जा रहे हमारे गाव को, हम इससे नहीं लड़ सकते हैं, जानो तो जो होगा वो होगा. तिथं महाराज गेले. राष्ट्रपतींनी त्यांना बोलावलं का महाराज तुम्ही आता या, आपल्या देशाचे जवान जरा हवालदी झालेले आहे, यांना प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही या. तुकडोजी महाराज चीनच्या बॉर्डरवर गेले आणि आपल्या जवानांना प्रोत्साहन दिलं, कारण देश वाचवायचा होता. हा आणि जवानांना बिस्तरे बांधले होते. महाराज म्हणे रुको जरा, आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का, नौजवान रुक के भला नहीं, क्यों वक्त पड़ेगा झुकने का. आता झुकायचं नाही. अरे तुम यहाँ चीन वाले के सामने झुकने के लिए नहीं आए हो, चीन वालों के मुंह पे थूकने के लिए आए हो. उठो जवानों करके बताओ, कहने के दिन गए रे गए. आणि मग महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे जवानाने बंदुका उचलल्या आणि चीन समय युद्ध लढले. आणि मग महाराजाच्या बॉर्डरवर भक्त म्हणतात, अब आओ चीनियो. हा तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ. आओ चीनियों मैदान में देखो हिंद का हाथ, आओ चीनियों मैदान में देखो हिंद का हाथ. तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ. आओ चीनियों मैदान में देखो हिंद का हाथ, आओ चीनियों मैदान में देखो हिंद का हाथ. जेव्हा लोकांना कळलं बापरे
बापरे काय तुकडोजी महाराज कुठले आहे म्हणे विदर्भातले म्हणे विदर्भातले म्हणजे कोण्या गावचे रे म्हणे अमरावती जिल्ह्याचे कुठं राहायचं रे हे म्हणजे त्यांचं जन्मगाव तरी यावली असलं पण कर्मभूमी गुरुकुंज आहे म्हणजे बापरे आता तसे संत दिसत नाही हा तुकडोजी महाराजला सर्व केल्यानंतर आपल्या घरी गुरुकुंजाला परतले अलकुंजी मामाची आज्ञा घेतली आणि तुकडोजी महाराज पंढरपूरच्या वारीला निघाले वाचे विठ्ठल नाचत पंढरी कशा करता आणखी देश वाचवायचा आहे देशाला प्रेरणा द्यायची आहे देश संघटित करायचा आहे यांना चांगल्या विचाराची गरज आहे आणि सर्व वाङ्मय जरी असलं होय पण तरी मला पंढरीनाथाला भेटायचं आहे तुकडोजी महाराज पंढरीनाथाच्या भेटीकरता पंढरपूरला गेले चंद्रभागेचं स्नान केलं विठोबाला साकडं घातलं काय देवा विठोवर बसून तुम्ही उभे आहेत काय आपल्या देशाचे हाल आहे कुठे आहे आपला देश भारता ग्रहण लागले अति गुलाम जन जाहले तोडण्या येई बंधना कधी येशील पाहण्या भारत आपुला तू पुन्हा पुन्हा ये देवा आपल्या भारतावर लक्ष कर आता गुप्ता विठोवर उभा राहू नको देवा आलं माझ्या लक्षामध्ये ज्ञानेश्वरी तुझीच आहे देवा गीता सुद्धा तुझीच आहे देवा हे दोन्ही वाङ्मय फार जोरदार आहे देवा पण लोक लय अज्ञान आहे देवा माझा असा अंदाज आहे त्यांच्यापर्यंत हे तुमचं ज्ञान पोचून नाही राहिलं कदाचित त्यांचा कळून नाही राहिलं म्हणून जग इकडे वळून नाही राहिलं माझी इच्छा एकच आहे देवा नाराज नका होऊ जे भाषा लोकांना कळते त्या भाषेमध्ये हे तुमचं ज्ञान घेतो फक्त मी हेडिंगवरचं बदलवतो पण विचार तेच ठेवतो तुमचं काय मत आहे सांगा देवाचा आणि तुकडोजी महाराजचा संवाद व्हायला लागला आणि चंद्रभागेच्या तीरावर महाराज ध्यानस्थ बसलो असता चंद्रभागे तीरी पुण्यछत्र पंढरपुरी स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती गीता बोधली अर्जुनाला ग्रामगीता ही सर्व ग्रामाला राहू नये कोणी मागासला म्हणून बोलला देव माझा तेथे दृष्टांत होई अद्भुत कासाया करावी विश्वाची मात प्रथम ग्रामगीता हातात घ्यावी म्हणे त्या प्रभूच्या कृपेने मी ग्रामगीता लिहायला सुरुवात केली पण मला लिहिल्यासारखं वाटत नाही भगवंतानंच लिहिली असावी आणि माझ्या हातात दिली असावी आता ग्रामीण भागापासून मला सुरुवात करायची आहे देश मला देशाचा उद्धार करायचा आहे आणि धर्माचं पालन करायचं आहे धर्म लोकांना शिकवायचा आहे कोणता धर्म महाराज तर महाराजचा एकच धर्म होता आचार तो धर्म सुविचार आचार विचार प्रचार सुविचार सदाचार चारित्र नीती प्रामाणिकता सहनशीलता आणि अहिंसा एवढे विचार जोपर्यंत माझ्या माणसापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत धर्माचं पालन करता येणार नाही आणि ते पोचल्याशिवाय मी राहणार नाही चैन मी घेणार नाही हा संकल्प तुकडोजी महाराजनं केला ते ग्रामगीतासारखा ग्रंथ तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोचला आता ग्रामगीता कोणीही माणसानं वाचली कमी शिकला असेल चौथा वर्ग असो तिसरा वर्ग असो पाचवा वर्ग असो 12वी MA ग्रॅज्युएट जरी असेल त्याने कधी ग्रामगीता वाचली आणि त्या विचारांत तो चालत जर गेला तर त्याचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही ग्रामगीता ज्यानं वाचली असेल त्याने इतर ग्रंथाकडे लक्षही कदाचित केलं नाही त्याला वाचताही आले नाही अर्थही समजला नाही फक्त ग्रामगीता वाच म्हणा आणि आपला उद्धार करून घे एवढा पॉवरफुल ग्रंथ म्हणजे ग्रामगीता नावाचा आहे हे सबसे ऊंचा आहे हे सर्व करता आपल्याकडचं मोठं धन आहे त्या ग्रामगीतेत महाराज सांगायचे ओम नमोजी जगदवंद्या ब्रह्मांड आणि तू एकची असूनी आसची आता देव तरी एकच आहे आणि विश्वास तो विश्वामध्ये तो वाचलेला आहे तुम्ही आम्ही सर्व जीव आहो ना तुमच्या आमच्यात तो विराजमान आहे पण त्याला ओळखण्याकरता आता ध्यानाची आणि प्रार्थनेची गरज आहे आणि ग्रामगीतीच्या विचारांची गरज आहे हे तिन्ही विचार एकत्र तोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपला देव आपल्या लक्षात येणार नाही हे जगातले भांडणं तुम्ही आम्हाला बंद करायचे आहे महाराज म्हणता आम्हाला भांडणं ठेवायचे नाही माझा देव वेगळा तुमचा देव वेगळा आम्ही अमुक देवाचे आम्ही धमक्या देवाचे अरे कोणताच देव वेगळा नाही अरे विश्व का मालिक सबका मालिक एक है हर देश में हर भेष में तेरे नाम अनेक तू तसा देव एक आहे असे आम्हाला माणसं एक यायचे आहे आम्हाला म्हणायचं हम एक बनेंगे हम नेक बनेंगे हम सुधरेंगे देश सुधरेगा आणि हम बदलेंगे तो युग बदलेगा आम्हाला माणसाला बदलायची गरज आहे आणि ते बदलायचं साहित्य कोणतं असेल तर प्रार्थना ध्यान आणि ग्रामगीता आहे हे धन सामग्री तुमच्या आमच्याकरता महाराजांना करून ठेवली आपल्या या समाजावर आपल्या या देशावर म्हणा महाराजांचे उपकार आहे
त्या उपकारातून तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे, त्या उपकाराची परतफेड तुम्हाला करायची आहे, तर आपण महाराजला काहीही देऊ शकत नाही. त्यांची आज तुम्हाला आठवण होते, त्यांची स्मृती जागृत होते, त्यांच्या उपकाराची जाण तुम्हाला आहे. त्या संताबद्दल तुम्ही आम्ही लोक कृतज्ञता व्यक्त करतो आहे, म्हणून आपण ग्राम जयंती उत्सव साजरा करून राहिलेला आहोत. गावागावात ग्राम जयंती उत्सव फार महत्वाचा आहे. या ग्राम जयंती निमित्ताने घेतलेलं भजन तुकडोजी महाराजचं आहे आणि समाजाला उपदेश करतात. कोणता बाबा? संसाराचा बोज वाहता लागलासी, संसाराचा बोज वाहता, हे संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला बोल 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 आता आपण सर्व प्रपंचिक जीव आहोत. महाराज म्हणतात देश सांभाळा. आपल्याकडून देश सामान्य होणार नाही, आपण प्रपंचात आहोत. मग आता गाव सांभाळा. तुम्ही महाराज सरपंच राहते गावात, तर आपण कायला सांभाळावं? देशाचा पंतप्रधान आहे, आपण काय देत आहोत? मग तुमच्याकडून देशही सामान्य होत नसन, गावही सामान्य होत नसन, ते एक काम करा, आपलं कुटुंब निदान आपलं कुटुंब तरी सांभाळा, कुटुंबही सांभाळा, स्वतःला सांभाळा. आणि ते सांभाळण्याचे विचार पाहिजे असेल, ते प्रेरणा तुम्हाला पाहिजे असेल, तर दरवर्षी गुरुकुंजाने येत चला, समाधीवर डोकं ठेवत चला, इथून प्रेरणा ऊर्जा प्राप्त करत चला आणि आपला संसार सुखाचा करत चला. आपण सर्व संसारी जीव आहोत. आपल्याला मोजरी आले भेटत नाही, पंढरपूर जायला भेटत नाही, दिवसा जायला भेटत नाही, कपडे घ्यायला नाही, रिसेप्शनला नाही, कायलाच जायला भेटत नाही. सगळे घरचे नाही नेस करते आपल्याला. सोपं आहे का लग्न? नाही. आपलं लागते ते लग्न, संताची लागते ते आपले लग्न, त्याची लग्नच आहे. पण त्याची लग्न राहते ना आपलं लग्न राहते, एवढा फरक आहे. आपलं लग्न नाही आहे, लग्न आहे, आणि त्याची लग्न असते. संताला देशाचा उद्धार करायचा असतो, मग संताने काय केलं? प्रपंचाच्या अलिप्त राहिले, आसक्तीच्या बंधनातून जीवाला मुक्त केलं आणि या देशाच्या उद्धाराकरता आपलं जीवन त्यानं खर्ची घातलं. त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत तसे होत नसतात. तशी मोमबत्ती आपण देवळामध्ये पेटवतो, ते मोमबत्ती पेटत राहते, त्या मोमबत्तीचा प्रकाश पडतो, मग खाली जो मोमबत्तीचा मोम असतो, तो मोमचं मात्र पाणी होते. त्याप्रमाणे आपल्या देह शिजवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणाकरता? आपल्या समाजाकरता, देशाकरता. त्यांनी कोण लग्न नाही केलं असं? मग रामनाथ स्वामी कहून लग्नातून पळाले असं, आपण कोण हार घेऊन मोरे मोरे करतो? काय फरक? आपण हार घेऊन मोरे मोरेच करतो. काही किती नवरदेव असे पाहिले ना, मंगलाष्टक वाजा आणि हार टाकून राहिले. बामन म्हणे म्या झाला काय का मंगलाष्टक तर होऊ दे, केवढी घाई आहे आपल्याला. ध्यान ठेवा कसं करता बोलतो. रामनाथ स्वामी कहून पळाले असं, त्याला कारण आहे. तुळा बांधून हजर होते, मनात अंतरपाठ ठरला, नवरी टिकून होती आणि ब्राह्मणानं म्हटलं मंगलाष्टक. आता कसं त्याचे मंगलाष्टक काही महत्वाचे असते, ते काही मनावर घ्या लागत नसते. त्यातले 5 मंगलाष्टक आहे. किती? 5 असते. त्यातले 4 सोडून द्यायचे. कोणतंही मला काय घेणे नाही आपल्याला. आपल्या आधी हार राहायचं, औषध राहायचे, काही टाकतो, काही नाही. गरमी होते लग्नात तर कोणती असले तर आपल्याला टाकायची असते तर अक्षित. ब्राह्मण म्हणते मंगलाष्टक, तर 4 मंगलाष्टक असतो सोडून द्यायचे आणि 5वं धरून घ्यायचं, ते मनावर घ्यायचं. त्यानं 5वं म्हटलं का छातीत शिल्लकच निघते. ते म्हणा असं कोणतं मंगलाष्टक आहे 5वं शिल्लक निघते छातीत? सांगू कोणतं शेवटलं? तुला माहिती आहे कोणतं आहे? सांग मला कोणतं आहे? आली. आणि त्या ब्राह्मणानं आली म्हटलं का आपण समजून जाऊ का आता आली आली. आणि तिथूनच सुरुवात झाली. ती आली लक्षात आली साधू संतांच्या. जसं ब्राह्मणानं म्हटलं आली, असेच रामदास स्वामी मंडपातून पळाले, थांबलेत नाही. पण आली लगेचच, एवढ्या लवकर आली म्हणे, बातच पळाले. त्याचा विचार साधू संतांना केला. जशी एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे, विषयी रांधले रस होय, जेवणाराशी ठाऊकची होय, तरी तो ताटाची सांडूनी जाय जयापणे. जेवणारा जेवायला बसला आणि त्या ताटामध्ये विष आहे, जेवणाऱ्याला जर कळालं तर जेवणारा जेवण जेवणार नाही, त्याला माहिती विष आहे, यानं मरते. संतांच्या लक्षात आलं हे विषय मारक आहे आणि नाम हे तारक आहे, म्हणून ते संत त्या विषया आसक्तीत गुंतले राहिलेले नाही. आणि आम्ही आता मात्र गुंतल्या गेलो. एकदा घरामध्ये आपण ते गुंतल्या गेलो, एकदाची आली म्हटलं त्यानं खरंच येते ना.
आली म्हटलं का माणसाले म्हणते तू आता कोणीही गावले जाय थैला घेऊन पण तिकून आणू नको थैला खाली नाही तर घरी गेल्यावर तू आलीला सुरुवात झाली. सोपं नाही ना. वंदनी महाराज तर ओवी आहे ग्रामलीतीची. वासना हाची भवसागर, वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, आसक्ती हाची खरा संसार, ध्यान त्याचा पावणे पार हाची मोक्ष, ध्यान त्याचा पावणे पार हाची मोक्ष. वासना हाची भव सागर. ह्या भवसागरामध्ये जीव गुंतला जातो. आता कोणाला म्हणा भव, तुम्हाला भवसागर आता तुम्हाला सांगायला लागत नाही. विद्वान लोक राहता तुम्ही आमच्यापेक्षा, तुमचं जास्त ऐकण्यात जाते ना, जास्त ऐकण्यात जाते, वाचण्यात जाते, तुम्ही स्टँडर्ड असता आणि तुम्हाला कोणते काही कापसा गिपसा जा लागत नाही, तुम्ही वाचतच राहता. तुम्हाला भवसागर समजते. समजा कायले म्हणजे भवसागर, भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. हा भवसागर तुम्हाला पार करत असतो. याच्याकरता प्रार्थना महत्वाची आहे, याच्याकरता ध्यान महत्वाचं आहे, देवाचं दर्शन महत्वाचं आहे. याच्याशिवाय भवसागर पार करता येणार नाही. एकदा तुकडोजी महाराज देवाला प्रार्थना करता, देवा आलं माझ्या लक्षामध्ये. काय आलं सर? तेरे सहारे सुधर जाएंगे हम, तेरे सहारे सुधर जाएंगे हम, माया की नदिया गुजर जाएंगे हम, माया की नदिया गुजर जाएंगे हम. तेरे सहारे सुधर जाएंगे हम, माया की नदिया गुजर जाएंगे हम, माया की नदिया गुजर जाएंगे. कोणा सहारे? तेरे सहारे. असं मग गणगोता के सहारे म्हटलं काय? गणगोत के सहारे पत्नी के सहारे असं म्हटलं काय? तेरे म्हणजे कोणाचे सहारे? भगवंताचा आधार. मग भगवंताचा आधार घ्या, नामस्मरण करा. नावेचा आधार घ्या. नाव कोण आहे तुमची आमची? तुमची आमची नाव आहे तुकडोजी महाराज. ज्या ज्या लोकांनी तुकडोजी महाराजच्या चरणाला स्पर्श केला असेल त्याने नाव सापडली. एकदा नावेचा आधार लागला म्हणजे भवसागर पार करायला वेळ लागणार नाही. आपण गजानन महाराजची आरती म्हणत असतो ना, शेवटचं चरण म्हणता काय तुम्ही? म्हणजे संतमनावर शेवटचं, व्याधी वारून केले कैका संपन्न, करविले भक्ताला विठ्ठल दर्शन, भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूचे मान्य. नौका कोण आहे म्हणते? मग नौका तव हा. गजानन महाराजचे चरण म्हणजे नौका, तुकडोजी महाराजचे चरण म्हणजे नौका. आणि या नौकेचा आधार लागला का ह्या जीव ऐलं तीराहून पहिलं तीरावर भाऊसागर पार. आपल्याला तर भाऊसागर पारच ते करता येत. तुकडोजी महाराज म्हणून तर भजन दिलं मुद्दा. आमच्या बाया तर भरल्या म्हणते भजन आमच्या इकडे, अलीकडे ये तू इकडे ये मला तिकडे ने, असे भजन आहे ना. अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा औरवर आहे ना इकडे. दोन थडी भरली चंद्रभागा. हे भरली चंद्रभागा आहे. जीव ऐलं तीर आहे आणि आपल्याला पहिलं तीर गाठायचं आहे. देव पहिलं तीर आहे. भवसागर कसा असतो मी 5 मिनिटं सांगतो, कीर्तन सुरू करतो. भवसागर हा मायारूपी जलाने तुडुंब भरलेला असतो. या सागराचे पाणी खारट स्वरूपाचे असते. या सागरामध्ये अति दुर्धर असे जलचर मातलेले असतात. ते एवढे उन्मत्त झाले असतात की एकमेकाला तोडून खातात, एकमेकाचा विचार करत नाही. या सागरामध्ये मोहाच्या लाटा उसळतात आणि त्या मोहाच्या लाटा अविवेकाच्या दरडीवर आढळतात आणि धैर्याची दरडी कोसळून टाकते. या सागरामध्ये क्रोधाचे लोंढे येतात आणि क्रोधाचे लोंढे आले का अनेक विकाराचा कचरा सोबत आणतो. या सागरामध्ये वासनेचे भवरे गरगर गरगर फिरतात आणि त्या वासनेच्या भवऱ्यात जीव सापडला का त्याला अधोगती प्राप्त होते. या सागरामध्ये संकल्प विकल्परूपी मासे असतात. या सागरामध्ये कामरूपी उंचनीच मोठे शिखर असतात आणि त्यावर इच्छेचे झाडं असतात आणि त्याला विषयाची अंकुर असते. या सागरामध्ये ब्रह्मद्वेष करणारे नखर असतात आणि ते नखर जीवाचा पाय पकडतो.
ज्या दिवशी नखरानं जीवाचा पाय पकडला त्या दिवशी अधोगती प्राप्त होते. त्या नखरापासून वाचायचं असेल आणि नाव तुम्हाला पकडायचे असेल, नावेचा आधार घ्यायचा असेल आणि भवसागर पार करायचा असेल तर संसारी जीवांना तुकडोजी महाराज उपदेश करतात. संसाराचा भोज वाहता हे संसाराचा बोध वाहता लागला स्मरणाला सीताजी पुन्हा बोल 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 सीताजी पुन्हा. संसाराचं ओझ आहे हे कधी कमी होईल? मग आपण घरातून निघून तेव्हाच कमी होईल ना. तुम्ही आता इथं बसल्या, प्रार्थना केली, अर्धा तास आधी आल्या असेल, आता 2 तास घरी लेट जाल, आहे का तुम्हाला काळजी घरची? तुम्हाला आलता का कोणी बोलावलंय? कोणाचा फोन तरी आलता काय? केले माहिती आहे कुठे गेली, काय करत आहे बोलावली यायची? एवढीच जागा आहे तुम्हाला बाहेर निघायची, बस एवढं मला म्हणायचं आहे. एवढ्यापर्यंत तुम्हाला बाहेर पुरी फिरतील काय? सासू म्हणणार नाही कुठे गेली तेव्हा. घरातून निघाली एवढीच जागा आहे. कुठं लिवा? प्रार्थनेले. कुठं लिवा? ध्यानाले. कुठं लिवा? समाधीवर डोकं टेकवाले. आणि जाय म्हणून सासू बोलणारच नाही. बाकी शिन्ना पाहायला जा जाऊ दे का कोणी? घरातून सुटका करण्याकरता एवढीच जागा आहे आणि इथंच तुम्हाला यायचं आहे. एवढ्या करता वेळ तुम्हाला घरातून काढायचा आहे. पण आपलं काय होऊन राहिलं? भुंगा असतो, भुंगा फुलावर असतो, फुलामध्ये मकरंद असते, तो चाकण्यामध्ये रममान होतो. पण काय होतं काय? इकडे दिवस डुबते, सूर्यास्त झाला तर या भुंगाच्या फुलातून बाहेर निघत नाही, त्या रसामध्ये मग्न होऊन जाते. ते फुल मग आकुंचित होते. असं फुल आकुंचित झालं तर तो भुंगा काय होतो? त्या फुलामध्ये धारामोतीनं मरतो. असं आपलं घर जर सोडलं नाही, प्रार्थना ध्यान केली नाही, इकडे कधी आलो नाही तर आपली घरातच माहीत होऊन जाते. जाय बाबा चालला बा, नाही जमत आलं, आता गिरातच नाही, माझ्या भाग्यातच नाही, अशा करते बाया. भाग्यात नाही मग काय? त्या भाग्यात लिहिलं पाहिजे ना कुठं आहे तर. जब तक है जिंदगी फुर्सत न होती काम से, असं म्हटलंय. जब तक है जिंदगी फुर्सत न होती काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री. वेळ काढा. संसाराचा हे तर आयुष्यावर ओझा आहे, हे तर कमी होणारच नाही आहे. लग्न झालं, मुलगा झाला, भाऊने आला नाही जमत, दादा मला कौतलला ताई मी न्यायला आलो नाही जमत, मला पोरगं लहान आहे, ऊन लय तपते, एवढं काय करू? झालं तुम्ही असं काय करतो? झालं जमत, अटकला जीव. आता चलना वा ताई न्यायला आलो, पेपर आहे ना मोठ्याचे, चलना वा आजी पंढरपूरले, लग्न हात आहे ना पोराचं. आणि एकदा लग्न झालं, पोराचं का झाली मोकळी, मग सून घरी आली, हे पाहिजे ते इकडलं, मी जातो पंढरपूरले. असंच ना बाबाजी? मग पोराचं लग्न झालं, सून घरी आली, जाते काय पंढरपूरले? नवीन सून घरी आहे ना, नाही जमत ना, त्या कोण वय घेते इकडे, थांब ना जराशे, एखादा मुलगा होते ना सुनीले, मग पंढरपूरच जाणं आहे. असं करता लग्नही होते त्या नाताचं, तिले जाण नाही भेटत, अटकली आता हे. बरोबर पोरं आले म्हणजे, सुना आले म्हणजे सुख वाटते का तुम्हाला? आनंद आहे काय संसारामध्ये? काही बाया म्हणजे माझ्या लग्न करतोय ना पोराचं, कुठं तर आले भेटत नाही. मग सर काम बिचारे माया मागच आहे. तुला देतो, पाणी वाढतो, कोणी आला गेला असं चहा मांडतो, पोहे करतो, काम करतो, किती करू? थकली बिचारे आता मी नाही होत माग. मग पहिले गुन्ह्यानं पाणी भरो बिचार, 2 गुण पाणी आणो. आता बिचारे टीचं भरलं, जळ चाललं, काल पायावर पडलं, पाय सुटला मला. काय बाबा मी काही असो, त्या कशी पोरगी असो, गरीबाची असो का श्रीमंताची असो, भावत आहे म्हणा लग्न ज्यांचं उठलं पाहिजे, सोनून घरी आले का म्हणून जर आता आराम पडला तर मला पडला, एवढी अपेक्षा आता हे काय. मग आराम पडला तर पडला, लगेच दुसरी बुद्धी येते, म्हणजे माया लग्न कर पोराचं लग्न केलं का आरामच पडते. मी लग्न केलं माया पोराचं ना, सून मला आली ना तर मला पुरा आरामच झाला आहे. एवढा आराम मला पाहिजे नव्हता, तेवढा आराम माया सुनील देऊन टाकला. मी म्हटलं सुनीले, सुनबाई एवढा आराम नको देऊ, तुम्ही घ्या म्हणे आई. आरामात ते सुना आल्या म्हणजे कोणाची असो, आई व महिनाभर तर तोंड नाही उभं राहा. डोक्याचा शेवाचा पदार्थ अशी मोहरे घेते का तोंडही दिसू देत नाही. एवढा पदार्थ, साडी लंबी असते का पदर लंबा असते का ना. आई व वांग्याची भाजी करू काय? व आई व करणं, वांगी चिरू का आई? उकडून भाजी करावं लागते. वरण वरू का आई? वरण. हळद टाक का आई? हळद वर तुला देतो. बरं सुनीनं आई नाही म्हटलं तर खूप सासवा बोलते सुनीले,
तू कोण आत्या आत्या करतो व तू काय मॅच झाली काय हो आमच्या पुढे तुझे नऊ सुना आल्या पुढे आईच तर म्हणते हो आणि तू कोण आत्या आत्या म्हणतो व तेव्हा संस्कार नाही बाई चांगले तू न्यायच्या कामाची नाही कुठं. मग सुन म्हणे आलं आहे माझ्या लक्षात आता मी तुम्हाला आजपासून आईच म्हणत जाईन. तुम्हाला आई म्हणत जाईन मामाजीला बाबा म्हणत जाईन आणि येईले दादा म्हणत जाईन. मला होतं काय ना किती दिवस आई आई करून दे जास्तीत जास्त दिवाळी बंदकीपर्यंत आणि दिवाळीला गेली आणि आपल्या इच्छा न्यायालय गेला आणि याचं माप तेईनं घेतलं कपड्यासाठी आणि तिची बासंती यानं खाल्ली आणि दोघंही घरी जेव्हा आले ना वापस तर सासूनं समजून जाव आता पोटही बोलून राहिला नाही आणि सुनही बोलत नाही सिलेंडर दुसरा भरा लागते. करणं कष्ट करणं नाही ना तर मोठं काही फायदा होणार नाही. मग बाकीच्या बाया लग्न झाल्यावर मग आपल्या घरी 3-3 डाव येते आता भाई तुमचं पोरच आहे आता पोराचं लग्नच झालं आता काय तुम्हाला सुखच असन आता धक्काच लागत नसन आता आयतच खायला असन आता नुसतं गरमच असन म्हणजे कायचं गरम न कायचं नरम सांगायची सरम आहे. राहिलं नाही पोटतो माहिती पहिल्यावानी बिघडलं बिचाऱ्या पहिल्यापेक्षा. पहिले कमाई करे पुरी महापाशी दे मला 50 मागे आता 1 रुपया दाखवते जेवढी सुनीले कसे पिऊन राहिलं. माझा तर अंदाज आहे माझ्या पोरगं असं होतच नाही तिकडे न्यायालय गेलं त्यापासून असं करून राहिलं. माझा तर अंदाज आहे ते याले घातलं काहीतरी त्याने घातलं असं काय त्या नियम आहे संसाराचा. तू लेकरं न्यायाचे मोठं करा सुखाची अपेक्षा अजिबात करू नका. ध्यान ठेवा दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही. मग सुखाचा विचार जिथे आहे त्याचं नाव गुरुकुंज आहे. सुखाचा विचार जिथे आहे त्याचं नाव समाधी आहे. सुखाचा विचार जिथे आहे ते ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे. ध्यान प्रार्थना करा आणि सुखाची प्राप्ती करा. संसाराचा बोज वाहता लागलासी नेसे साथी बरं घेतली डोक्यावर वज समजा खूप मोठं मकान बांधलं 2-4 एकर शेती विकत घेतली काहीच घरी कमी नाही आहे पोट्टे मस्त मजा करून राहिले आणि समजा बुडा मेला बुडा समजा आणि मग कोण सांगायच्या नेसे साथी घराला वावराला पोराला सुनेला ती बुडी गिडी कोण संग गेलं. मग संग कोणाने नेशीत नाही तर म्हणजे कोणाकरता केलं म्हणजे अशा लढते बुड्डे मेले म्हणजे अशा लढते बुड्या रंगारंगीच्या लढते बुड्या. ते बुड्या मेला एक बुडी लढत आहे मला कहून नाही नेलं असं मग मी तर किती रोजची बिमार आहे बाई हे काय दिसली नसन काय मी तिच्या मागच उभं होतो तिला वाटते माझ्या मग कोणीच नाही आहे मी काय दिसली नसन काय याने कसं केलं बाई आता तर घर बांधलं राहायला गेले नाही अशी पण मी काय दिसली नसन काय मग मी तिला आवाज दिला जाऊ दे म्हटलं त्याला तू दिसो का नाही त्याला तुला नेलं नसन म्हटलं पण तुला मी नेतो म्हटलं असंच म्हटलं मी. तर कुठीने मग इकडे पाहिलं मग तुम्ही कसं म्हणता म्हणजे मी म्हटलं प्रेत मोरे जाऊ दे आपण दोघं मागून जाऊ त्याला पेटून देतो तुला धकावून देतो म्हटलं. अहो माय म्हणजे मग ते लढणं बदलून दिलं मग ते अशी लढे मग वाक्यापेक्षा बरं झालं बाई कोणं केलं असतं ताई आपल्याकडून होतही नाही अशी तरी आताच ते लढणं बदलवलं. काही बाया लढण्याचा अल्लगच असते. सून म्हणे आई व बाबाचे कपडे पेटू काय व पेटणं कंगाली पेटू काय पेटव धोतर पेटून दे गाधी हे पेटू ते तर काही ठेवू नको सारं पेटून दे आई पासबुक आहे खाली दे मापाशी आई गादी व पेटून दे
दुपट्टा पेटून दे आई 1500 रुपये तक्याच्या खाली दे मापाशी ते गुन्हे पेटवले मग बरं कोण सांगायचं तुमच्या रेषेसाठी काही एक बुडी अशी जोऱ्या लढे का काय सांगतो मी ते बुडी होती माझ्या ओळखीची त्या बुड्याला माझ्या नेहमीच जाणे नव्हतं तर बुड्याला माझा होत ना ती बुडी होती माझ्या ओळखीची तर मग मी परत बुडा मेलाच सोबती मला आम्ही ते परत उचललं त्या बुडीला माया गळ्या धरला जोर जोरान दौडत जाय कुठं निघून राहिले महाराज येले व कुठं नेता बाई तू काय नवीन राहिले आणि काय या गावात म्हटलं तुला माहित नाही काय ते काही यंदाच लग्न झालं काय तुला हे माहित नाही कशीच लढत आहे तिला म्हटलं हिंमत ठेव म्हटलं कुठेच येत नाही म्हटलं गावातून चक्कर मारून आधी घरी वापस आली काय सांगू दिले मी कुणाला ती पद्धत सांगतो बायको असेल तर दरवाजापर्यंत पोट्टो असेल तर पेटीपर्यंत गावातले लोक असेल तर पेटेपर्यंत आणि मरावं लागणार आहे एक त्याला नेशीसाठी सुगुणजी महाराजला कोणतरी विचारलं चांगल्या विद्वानानं का महाराज आदमी मर जाता है तब साथ में क्या आता है तर महाराजनं उत्तर दिलं कहे तू कड्या तू सुन प्यारे कहे तू कड्या तू सुन प्यारे हरि नाम ही साथ में आएगा हरि नाम ही साथ में आएगा धोखे में किसी के जाना नहीं यहाँ अपना पराया कोई नहीं दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे मतलब के बाबू माईक कुठे माईक लावणार आहे तबला तर माईक ऐकूच नाही बरोबर ना त्या पैसे आहे पाहिजे त्या मला लावलं काय पाहिजे पिवळा केबल आहे पिवळा पाय एकच पिवळा आहे असे सोडवायला पाहिजे म्हणजे कसं त्याला माहिती आहे बिन आता एकदा बंडीला दोर खुट्याला बंडीला का झोपला बंडीवाला असं नाही ते बैलाला माहिती कुठून जायचं मग जमला पिवळा ते पिवळा पाय येलो येलो हळू द्या काही विषयात आपला ती भूल बोलतो गेलो असं इकडे हरिनाम ही साथ में बाकी दुसरं काही येते काय काका बरं मकान वगैरे काही दुकान वगैरे काही संघ येणार नाही मग हरिनाम संघ येते ना म्हणजे आपल्या संघ येते ते आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि ते इथं मिळते कारण हे गुरुकुंजामध्ये आहे हा इथं मिळते आहे ते समाधीला डोकं टेकवल्यावर मिळते समाधी जर म्हटलं तर सर्व माणसाला धीर देणारी समाधी असते इथं डोकं टेकवलं का अधीर राहत नाही मग सर्वांना इथे येते आणि तेवढंच तुझ्या संघ येते याच्यात कोणाची हिस्सा पडत नाही चोर चोरून नेत पाण्यात डुबत अग्नी जळत हवेनं उडत हा पायोजी महिने राम रतन धन आणि हे प्राप्त करण्याकरता तुम्हाला आम्हाला यावं लागते त्याच्यासाठी पण तुमच्याकडे भरपूर पैसा आहे समजा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा तुम्ही बांधल्या तुम्ही आता प्रार्थना येत नाही ध्यानाला येत नाही ग्रामगीता वाचत नाही कोणाला सहकार्य करत नाही काही घेणदेण नाही आहे माझं घर माझं बाबर आमची माती आमचे माणसं आमचे धांडे आमचे कंस ठीक आहे तुमचं समजा शेवटी काही वाद नाही आहे आणि मस्त वैभव भोगला आयुष्यभर आणि शेवटी मेला समजा आणि प्रेता मागं लोक आहे आणि गोष्टी करून राहिले बरा मेला मरायलाच पाहिजे होता याच्या आधी मेला असता तर पुरला असता लयच बेकार होता कुणाच्याच कामी नाही पडला 1 रुपया फेकून नाही मारला निरा बियर बारमध्ये बसा बेटा काय असं ते लोक शिव्या देऊन राहिले मागं याला कीर्ती बनाव का अपकीर्ती बनाव महाराजचं भजन आहे जन्मभरी हो गुणी वैभवा नाश धनाचा केला रक्त सोसुनी गरीब जनाचे सुख ना दिले कुणाला बाबा सुख ना दिले कुणाला बाबा सुख ना दिले कुणाला जन्मभरी वैभव भोगलं मस्त मजा मारली पैसा बदला खर्च केला बियर बार मध्ये खर्च केला काय बियर बार मध्ये असं विशेष फक्त बोर्ड आहे सुंदर गंगा सागर बार बार आणि बियर बार 1 बार पढ़ाई है कदम जगाई है हौसला एकदा तो माणूस त्याच्यामध्ये घुसला टेबलवर बसला आणि त्याचा खिसा खसला आणि तिथून बाहेर निघाला तर गाडी निंबा खाली पाहिजे बाबू खाली समजा झाला मॅट
मग त्याला घरही दिसत नाही, पैसाही सुचत नाही, गाडी कोणती वेळी मिळत नाही आणि काहीच नाही आहे. काय करावं त्याचं आता? केवढं चांगलं आहे. मग ज्याला शायनाचं मूर्ख व्हायचं असेल त्याच्याकरता बिअर बार, पण ज्याला मूर्खाचं शायनं व्हायचं असेल त्याच्याकरता तुकडोजी महाराजांना, राष्ट्र तुकडोजी महाराजचा दरबार, त्याला संत दरबार म्हणून आपण. या दरबारामध्ये या, मूर्खातला मूर्ख इथे ये म्हणा, अर्धा तास प्रार्थनेकरता हजर आहे. आणि त्या प्रार्थनेचं एखाद्या ओबीचं श्लोकाचं चिंतन कर, तुझ्या मनावर जर बिंबवलं ते इथून शहाणा होऊन बाहेर पडशील. ते विचार या गुरुकुंजामध्ये आहे. मूर्खाशी करावे शहाणे, हे त्यांचे नेहमी पाहणे, जर अज्ञानाशी बोध देणे कामाची संतांचे. ध्यान ठेवा कशा करता बोलतो. बिअर बार महत्व नाही आणि तुमचं आमचं एक घर बार समजा, काय फायदा? नाशधनाचा गरीबाला मदत नाही केली, हो म्हणून लोकांना पैसे दिले नाही. तू लगन तर जुडव पोरीचं देतो ना 10,000 रुपये, त्याच्या घरी हिरवा मांडव पाळून याने मागाली, हा नाही जमतले का? जमून नाही राहिलं, कोशिश केली म्या लग्न, मग पाय बा काय करतो आता कसं करता? काही लोक बोलते काही ना करते काही, असं होऊन राहिलं. बोलते एक आणि करी ती एक. एक कोल्हा आहे आणि कोल्या मागायला लागली शिकारी, कोल्या मागायला लागली शिकारी. मग कोल्हाला पाहायला लागला, कोल्हा एका बगीच्यामध्ये घुसला. म्हणजे मालक लपू काय मी जरा असं बगीच्यात, म्हणजे कहून रे, म्हणजे माया मग शिकारी लागले, मला मारते असं वाटते, लप म्हणे. मग कोल्हा त्याच्या बगीच्यात गेला, खोपडीत लपला समजा असा. तर कोल्हा सांगे मालकाले, तर शिकारी येईन तर सांगून देता कोल्हा इकडे आला नाही. तो लप तुम्ही बरोबर सांगतो. तो कोल्हा लपला. अर्ध्या तासानं शिकारी आले आणि त्याने विचारले त्या मालकाले, कोल्हा आलता का इकडे? मालक, कोल्हा आलता का इकडे? मालकानं काय सांगायला पाहिजे? हे इकडे आला नाही. तर मालक पा कसा करे, नाही नाही कोल्हा इकडे आला नाही काही. कोल्हा इकडे आला काय? नाही नाही कोल्हा इकडे आला नाही काही. कोल्हा अंदरून पाहून राहिलं खिडकीतून. कोल्हा म्हणे किती मॅट आहे म्हणे, ह्या तोंडानं म्हणते म्हणे इकडे नाही आला, आणि बोटानं म्हणते म्हणे अंदर आहे. लाज आहे म्हणे याने. त्या शिकारीने बोट समजलं नाही, कोण समजले नाही. शिकारी वापस गेले, त्याला बोट नाही समजला, त्याला बोटाची सवय नसन ना, वापसच गेले. मग कोल्हा बाहेर निघालं, चाल लागलं. तर मालक म्हणे चालला काय कोल्या? म्हणे हो. अबे म्हणे मूर्खा, आभार तर मान म्हणे, तुले वाचवलं ना म्हणे मी. कोल्हा म्हणे काय मूर्खा वाचवलं म्हणतो म्हणे, कायचे तुझे आभार मानू म्हणे, तुझ्या त्या भूमीले भारायले का म्हणे. हा काय माणूस आहे तू म्हणे, एका बोलतो काय ना करतो काय म्हणे. तोंडानं म्हणतो म्हणे इकडे आला, बोटानं म्हणतो म्हणे अंदर आहे. लाज आहे म्हणे तुला. आणि किती काही जवळ पैसा असेल अशा तर माणसं काय फायदा? नाशधनाचा रक्त सोसूनी गरीबाची लुटमार केली, बार कष्ट करून घेतले, 1 रुपया दिला नाही, शेवटी मेला. लेशी साथी मागा लागेल तर गोष्टी करते. तुकडोजी महाराज ते भजन होतं काही, कीर्ती हा स्वर्गाची सारा आणि अपकीर्ती नरकाचा. तुमच्या मागं जर अपकीर्ती असेल तर काय फायदा? मग महाराज माणसाला मरावं लागणार आहे. कसं मराव? ठीक शिकायचं असेल तुला ग्रामगीता शिकवते. विधाता मृत्यू हो ऐसी, विधाता मृत्यू हो ऐसी, हजारों लोग रोते हैं, हजारों लोग रोते हैं. सफल हो जिंदगी सचकी, सफल हो जिंदगी सचकी, कीर्ति घर घर में गाते हो, घर में गाते हो. विधाता मृत्यु हो ऐसी, विधाता मृत्यु हो ऐसी. आणि असा जर मृत्यू तुम्हाला पाहिजे असेल, लोकांची तुमची कीर्ती अमर राहिली पाहिजे असेल, ते एकच काम आहे. वंदनी महाराज म्हणतात, भज भज गुरु के नाम सदा, आणि तेरा सिद्ध बनेगा काम. जशी साथी नाही कोणी येणार. मग काय सांग न्यावं महाराज? आता मान नाही आणि कीर्ती ना काही मृगाचा फिरला आणि जन्माली नसता आला तरी फरक पडला असता काय? बाया बोलते ना माणसाईले, मरणा सकाळ काय जाणार एसटीच्या आडवे
घरीच वापस खायला आले. घर तर बरोबर दिसते, एवढंही पेटे पण बरोबर यष्ट्या चुकवतं. असा काय फायदा होऊन राहिला? नाही 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 नाही. कोणतरी महाराज एका भजनात मुद्दाम सांगायचे, बाबा रे शुद्धीवर या, आपलं हे घर आहे, घराचा थोडाफार त्याग करा, थोडं वैराग्य प्राप्त करा. आणि वैराग्य प्राप्त केल्याशिवाय, घराचा थोडाफार त्याग केल्याशिवाय, गणगोत बाजूला सारल्याशिवाय परमार्थत्व आम्हाला घडणार नाही. प्रपंची असूनही परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडुरंग. सांभाळून बरं घर, सर्वांची मर्जी सांभाळून, कुटुंब सांभाळून थोडं बाजूला सारून या. पक्षी अंगणी उतरती ते एका गुंतुनी राहती, मग तैसे असावे संसारी. वस्ती करो वस्ती आला, प्राप्त गाडी उठून गेला, तैसे असावे प्रपंच काय संसारामध्ये असावे पण असूनही नसावे. पाण्यात नाव असावी पण नावीत पाणी नसावे, तैसे असावे संसारी. काय करू आपण घरच सोडत नाही. एक उदाहरण सांगत होत नेहमी घरच सोडत नाही. नुसतं घरात माझं घर माझं बाबा. कशा करता असते गणगोत? मी नेहमी सांगत असतो, कशा करता असते गणगोत ते तुम्ही सांगा, सांगून दे ना. तुम्हाला तर माहीत आहे कशा करता असते गणगोत, सांगा तर खरं. गणगोत आले लग्नाच्या पत्रिका आले पुरत नाही, गणगोत बोलावले पुरत नाही, माणसाले बोलावलं पुरते. बाया आल्या तर ती भांडणं होते. बाया लग्न लावते, लग्न लावून नवरी काढून देते, मग निघते घराकडे, त्या माणसाला तोडते. असं तुमचं गणगोत. 10 रुपयाच्या बांगड्याने भरल्या, घेतला काय 15 रुपयाचा पीस ब्लाऊजचा, दिली काय साडी, दिल्ली साडी तर ज्यांना बोनर नाही दिल्ली तर दिल्ली नाही, दिल्ली तर हलकी दिल्ली. त्यांना काय चिवला मागणी प्लेट बघा फोटो घेतला माहिती समोर नेलना बशी. काल आंघोळले बसली तर मला व्हील साबण लावा म्हणणार आंघोळले. त्या म्हटलं व्हील साबण होय तर म्हणजे कपड्यासहित आंघोळ म्हणणार. गणगोत भांडणं करून समजून जा. बिमार पडले तुम्ही तर गणगोत येणार गॅरंटी आहे मला. तुम्ही अमरावतीला भरती व्हा आणि फोन लावा, हॅलो तब्येत जास्त आहे बिचारी यायची, इरविनने भरती केले येले. आम्हाला झालं मग नाही काय हो ना बिचारे. 70,000 लागले बिचारे. माय सांग बरं मग माय सध्या जमत ते बिचारे आहे ना, पोट्याचे पेपर सुरू आहे ना, डबाई मायात मग आहे जमत यायची ड्युटी आहे, सुट्ट्या भेटत नाही येईल. तब्येतची काळजी घ्या, त्याला खाऊ घाला भरपूर चांगलं. इथं त्याच्यामध्ये होती कुठं घेऊन जाता, पण त्याची काळजी घेता माय नाही जाऊ बिचारे. आणि जास्त तब्येत होईल त्या दिवशी आम्हाला माहीत करता, आम्ही गुलाल झेंडूचे फुलं इकूनच दिले तुम्हाला. हे आता जात नाही, न जातो भावाची कारण सांगतो. आता इरविनने भरती आहे किंवा पंजाबरावले भरती आहे, जायला 300 रुपये बसते पेट्रोलले. 1500 मागायतले तर द्यायला लागल. पेशंट बोलते सध्या 1000 रुपये देणं नाही म्हणजे शिंगाय द्यास लागते. गेले 1500, शेप अंगूर न्यास लागते 100 रुपयाचे, गेले 1600 आणि ड्युटी पडते यायची. 3000 झटका आहे, गेलीच नाही मग मी. त्यांनी म्हटलं तब्येत जास्त तापते, ज्या वक्ती मग घरी वापस आणलं ना तर मग लोकांची गर्दी. आणलं बाई घरी आता तब्येत जास्त आहे म्हणते, पाहत नाही खात नाही बोलत नाही, जातो बाई आता भेटीले. पूर्ण कुटुंब मग एकाच गाडीवर मोटरसायकलवर गेल्याबरोबर मानायच्या हेदी चहा आणि जा आता जेवण करून तिथून खाऊन येत लोक. मग जाते पेशंटपाशी. कसं वाटतं तुम्हाला? आता त्याचं त्याला मग काय दवाखान्यात नाही गेली भेटीले, आता इथं बा कशी करते. तुम्हाला कसं वाटते आता? ओळखलं काय मला? कोण आहे मी? इमला होय ना, बुडा चिमलावर वैखत नाही काय? कोमात आहे मी. काय खाता? तिला माहित आहे खात नाही म्हणून, तरी बाबाजी करते काय खाता. हिला पहिलेच सांगितलं खात नाही. काय खाता? पेढा कळू लागते, दूध अटकते, मग दही टाकतो दही सटकते, शेप लेप घेतलाय, अंगूर आता काय शना भंगूर आहे. कायच्यात मन आहे मग तुमचं?
दूध नाही पाहिजे, दही नाही पाहिजे, शेप नाही, अंगूर नाही खात म्हणता, कायच्यात मन आहे? देशीची पावटी बोलव काय? मग कुठं हिंमत लावून म्हणे घेईन थोडीशी. आत्ता येईल दाग जास्त आला. याच्याकरता खरं गणगोत आहे, नुसतं काहीसाठी फक्त मुंबईतनं नेऊन टाकासाठी नाही. गणगोत तुमच्या दुःखाच्या समयी काम पडणार नाही. प्रमाण म्हणून जोरदार आहे. कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत. मृग जलवत जाईल लया, मृग जलवत जाईल लया, मृग जलवत जाईल लया, मृग जलवत जाईल लया. कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत. एक काम करा, हे आपले जराशे बाजूने करा. आपला तो एक देव करून घ्यावा. संताशी जुळले राहायची प्रयत्न करा, ईश्वराची प्राप्ती करा, तो आत्मसात करा आणि जीवनाचा उद्धार किंवा कल्याण करा. याच्याकरता ग्राम जयंती महोत्सव. कोणाचे मायबा, कोणाचे गणगोत. मृगजळ कसं असते? मृगजळ ते ऊन तापते 12 वाजता, ते लख 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 अशी दिसते, वाफ पाण्याची दिसते ना, असं वाटते ते पाणीच होय काय बाबा. ते हरण त्या मृगजळाच्या आशेने जाते, पण शेवटी कोरडं असते ना, हिरण मरते ते पाणी पाहिजे. मृगजळ सकाळी राहत नाही आणि दुपारी 4 वाजतापासून पुढे राहत नाही, तर 12 पासून 3 पर्यंत असते. असं गणगोत सुद्धा आधी राहत नाही आणि अंती राहत नाही, मध्यंतरी काळात असते. थोडा त्याग करायचा. आणि या इकडे धनदारा सुत नाती पोती, व्याप करून बसला, प्रेमानं केले शेजाऱ्यावर, दुसऱ्या पाहून हसला. हरिभजनाला वेळच नव्हता, मग सांगशील काय यमाला? यम तुला जबाब विचारणार आहे. महाराजचं भजन म्हणून जोरदार होतोय, पण आपण धरून बसलो. मी एक पहिले लहानसं उदाहरण सांगतो. आता महिला म्हटल्या म्हणून सांगतो. एका बहिणीनं मला फराळ करायला बोलवलं आणि महाराज चल्लाजी माझ्या घरी फराळ करायला. हे बहिणी माझी भाषा साधी सुधी आहे. मला तुला माझं तुझं युनिफॉर्म, एज्युकेशन, अपडेट, सब्जेक्ट, इंटरनॅशनल, दॅट इज युअर प्रॉब्लेम, धिस इज माय अडचण, असं बोलतो मी. असं बोलतो गेलतो, मी मुद्दाम बोलत नसतो. आणि खेडेपाडे आपलं गाव राहते कुठे ते मला आणि तुला चलते का गो. तुम्हाला समजतं ना भाषा. तुम्ही आता काही शहरातल्या असं ना, खेड्यातले असं ना, काही इकडे आल्यावर मग होतं असं परिवर्तन, हो का नाही का, बरं का, चालतेच मग आता आपल्या प्रपंचात तेवढं. आता बाया मुद्दा मग करते, काय चाललं का निर्मला, चहा मांडला. मग ती म्हणते हो का, पहिले म्हणा की हो हो, काही म्हटलं तर हो हो, घरात कोळ सुरू होतं कशी हो करतील, काय करा. ते फुरसेचं काम आहे सर्व. म्हणजे महाराज चल्लाजी माझ्या घरी फराळ करायला नको नव्हतं. म्हटलं मला फरायला म्हणजे फराळ खायला माझ्या म्हणत लागत नाही. म्हटलं माझ्या धगधगच जीव करते. म्हटलं काऊन म्हणजे मला माझ्या पोट बी करते. म्हटलं दादा घरी आहे काय? म्हटलं नाही जी म्हणे, ते ड्युटीवर गेले म्हणे, ते ड्युटीवर गेले म्हणे, म्हणूनच तुम्हाला बोलावली आली म्हणे. याला आता जेवण ते फरायचं होतं काय करा, कायच मन नाही लागे. मग दादाली उद्या म्हटलं मग म्हणले जा नाही जी म्हणे, त्याला म्हणे परमार्थ आवडत नाही म्हणे, संताचा राग करते म्हणे, म्हणून ते ड्युटीवर गेले म्हणून तुम्हाला बोलावले आले म्हणे. मला म्हणे संताची आवड आहे म्हणे, चलाजी म्हणे. लोक म्हणे जा म्हणे महाराज बाई परमार्थिक आहे म्हणे. गेलं मग त्या बाईच्या घरी. मग तिने साबुदाण्याची उसळ केली. काही म्हटलं मग साबुदाणा चालत नाही जी. म्हटलं मग चावतच नाही. म्हटलं चावतेची म्हणे. मॅ मुद्दाम म्हणे काळजीनं मुरू घातला म्हणे. तुम्ही येता म्हणून समजलं नाही म्हणे, परवा दिवशीच मुरू घातला होता म्हणे. आत्ताच्या मुला म्हटलं. मग तिने साबुदाणा मुरू घातला, तो आणला, ते उसळ दिली माझ्यापाशी, घेतली मी प्लेट आणि 2-3 चमचे उसळ खाल्ली. काय खोटं बोलू, ते उचलली मग साबुदाणा माझ्या दातात फिरे अटकेत होतो. दातात सुटला ना मी, म्हणजे आपल्या सुटलं मी फटा पडला म्हण ना साध्या भाषेत. तो अटकेल का आता. काही म्हटलं हे साबुदाणा वापस नाही. म्हटलं मला उसळ पाहिजे नाही. म्हटलं माझी तब्येतच बरोबर मी खातच नाही. म्हटलं चहा द्या. म्हटलं खायची म्हणे. माझा नियम माझ्या नियमच आहे म्हणे. आतापर्यंत माझ्या घरी कोणताही बुवा आला असं म्हणे, पण मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ दिलं नाही म्हणे. अधिकच जीव धगधग धगधग करील का ही खूपच झाली. मॅडम सांगून नाही आलो म्हणून. तरी मग बुडीले फोन लावला नाही, वाटलं खूप म्हटलं मग आधी काऊन म्हणे मला इकडेच काय आहे आणि काही नाही म्हटलं फरायला भेटते म्हटलं मला. काय सांगून गेले मग ते अधिक बोंबलं केलं म्हटलं.
खाजी म्हणे माय नियम आहे म्हणे आतापर्यंत माझ्या घरी कोणताही बुवाला असं म्हणे तर मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ द्यायला नाही म्हणे आणि आज तर माझी इच्छा अशी आहे म्हणे तुम्ही काहीही म्हणता म्हणे तर मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणे. माहीत छाती दुखायला लागली मग एवढी मराठी खराब झाली आता हे गलाता खायची आणि मराठी आहे काय करता असं बोलायचं. तुमच्या घरी एखादा पाहुणा आला आणि तुम्ही जर पोहे केले आणि त्यांना खाल्ले नाही तर तुम्ही काय म्हणाल तुम्हाला खास लागते तुम्हाला खाल्ल्याशिवाय मी जाऊ देत नाही त्याचं मन लागून का खायले. हे मराठी तशी आहे. अहो पोराचं लग्न झालं पोराचं सुनगरी आली आणि सुनीले बापने आला पहिल्या आषाढीले म्हणणं हिनं कल्ला केला आई व बाबा आले सासूले म्हणे मग सासू म्हणे नाचू का मी आले तर नाही म्हणे आई माया बाबा होय म्हणजे सांगते नाही म्या म्हटलं बदल पुढा होय काय बदल काही बोलली गेली नाही असं असतं काय मग सांगत जाणं का मोठे बाबा लहान बाबा म्हणत आहे माझ्या लक्षात येते मग म्हणे आई बाबाला पाहुणचार करायचा तर कायचा करू म्हणजे वरण भात तुम्ही करू का आई त्या बाबाला कधी वरण खाल्लंच नाही काय पुरण करणं म्हणजे आई म्हणजे पुरण जमत नाही म्हणजे मग वरणच शिजव आणि वरणात साखर टाकून म्हणजे पूर्ण होते म्हणजे मग रामफाई लागेल का आई रामफाई नसते म्हणजे जायफाई असते म्हणजे आई म्हणजे मग तुम्ही शिजून द्या म्हणजे पुरण मी मग पोया करा ठीक आहे म्हणजे सासूनं पुरण शिजून दिलं पुरण शिजून दिलं यातून टाकून दिले काय टाकायचे यातल्या मग सासू म्हणे मी करतो आरती पुरण शिजलं म्हणजे खाली उतरून घेतो हो म्हणे आई उतरवतो बुडी बोलली आरती करायला ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा म्हणजे आई शिजलं पुरण उतरू काय खाली म्हणजे उतरव खाली लोटांगण वंदीन चरण आई म्हणे वरण थंड पुरण थंड झालं वाटू काय पुरण मी तुला वाटता येते काय म्हणजे आई मला वाटता येते म्हणजे वाट म्हणजे आई एवढी वाटू काय म्हणजे वाट जेवढं लागेल तेवढं घेऊ बाकी फिर ठुंदी वाटतं म्हणे आई बुडी भिडली प्रसाद म्हणाले तोपर्यंत हिनं गंज उचलला भेडल्या ओट्यावर आली पुऱ्यातले पोट्टे बोलावले पण एक एक चमचा साऱ्या पोट्टेले वाटून दिला गंज रिकामा करून घेऊन आली सासूमध्ये वाटलं पुरण म्हणे आताच वाटलं आई एवढंही वाटलं काय म्हणजे पूर्ण वाटलं म्हणजे कुठं वाटलं म्हणजे बहिरल्या ओठ्यावर वाटलं म्हणजे घरातच कोण नाही वाटलं तर म्हणजे घरात जमलं नसतं गरमी होईल तर बहीर वाटलं म्हणजे कोणाला वाटलं म्हणजे आपल्या पुऱ्यातल्या पोट्टेल्याच वाटलं म्हणजे कोणाला काहीच नाही काय म्हणजे आई ठेवलंच नाही तुम्हीच तर म्हणा पूर्ण वाटलं आणि ते लईनं पुरं वाटलं त्या बापाले म्हणजे पाहुणचार आहे आता कणकीत काय तुले घालू काय तुला काय सांगितलं होतं पुरण वाटून हिनं वाच्यार्थ घेतला आणि लक्षार्थ घेतला मग तरी त्या बाईच्या घरी बसलो तुम्ही म्हणजे मोठी शोकेश त्या बाईच्या घरामध्ये होती त्या शोकेसवर माझं लक्ष केलं त्यामध्ये जाम संत्र चिक्कू पपिता अंगूर शेप केळं असे गांजरं बोरं त्यात फळं होते माझं लक्ष केलं लाचरी एकादशी आहे म्हणजे कंदून दिसते म्हटलं ताई म्हटलं बाबा इकडे यायचे म्हटलं हे वापस नाही म्हटलं मग त्याच्यातलं द्या म्हटलं नाही म्हणे याच्यातलंच खा म्हणे द्या ना त्याच्यातलं द्या म्हटलं माझ्या दिसलं म्हणजेच पाहिजे म्हटलं आता नाही जी म्हणे हेच खा म्हणे कवनजी म्हटलं तर म्हणे हेच खा म्हणे नाही म्हटलं हेच द्या म्हटलं ते बाई म्हणजे आग्रह तुमचं मनच आहे काय म्हणे मी म्हटलं हो म्हटलं ते एक काम करा म्हणे तिकडे पाहत जा म्हणे आणि हे खात जा म्हणे कवनजी म्हटलं दाखवायचं ठेव आहे म्हणे खायचं हे होय म्हणे असे शोकेचे फळं दाखवायच्या कामाचे होते असे खायच्या कामाचे नव्हते असं गणगोतसुद्धा दाखवायच्याच कामात असते आपल्यासोबत कोणी येणार नाही तरी पण या प्रपंचात राहिले कोणाले मनाई नाही तुकडोजी महाराज सुंदर एक भजन लिहितात मला ते एक अभंग असाच आहे प्रपंच तुकोबाने केला प्रपंच तुकोबाने केला मोक्षधन पांडुरंग मिळविला मोक्षधन पांडुरंग मिळविला प्रपंचात राहून सुद्धा तो देव आपलासा केला तुम्ही आम्हाला तो प्रपंचात राहून संसार सांभाळून परमार्थाकडे बोलायचं आहे हाय प्रार्थना स्वर्ग सम ऐसा कहता अति उच्चतम जीवन बने लेकिन परमार्थमय हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है जे आम्ही सोचतो देवा ते आमचं पूर्ण कर देवा आमचा परमार्थमय लोक झाला पाहिजे याच्याकरता फार महत्त्वाचं आहे असो महाराज धनदारा सुद्धा नातीपोती व्यापक करून तिसरं धर्म वर्मना शिकला साधू संघ मुलीनच केला त्याला धर्म समजला नाही सत्संग केला नाही चांगले विचार प्राप्त केले नाही आणि फुकट लेखाचा मेला जगून फायदा होणार नाही नरदेहाची सुंदर वेळा साधून घेलवलाई नरदेहाची सुंदर वेळा साधून घेलवलाई मनुजा कृपा कर हरी गुण गाई मनुजा
सुखाकरता नाही, दुःखाचा नाश करण्याकरता। सुख दुख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है, सदा आत्मा आनंद की बस्ती पल पल में अनुभवना है। संत मिले सत्संग लाभ कर ज्ञान ध्यान में रमना है, कर्म फलों का त्याग निहित कर शांति स्थान में दमना है। इस मानव जीवन में इतनी मंजिल चलकर जाना है, तुकड्या दास कहे यह वाणी रोज रोज ही गाना है। जेव्हा सायकल प्रवासामध्ये नेतो आपण ताई, तेव्हा सायकलला 2 पायडल असतात आणि दोन्ही पायडल असे असतात, खाली वरत असते असे। हे पायडल दाबा लागते पहिले असं, लगेच हे येते, लगेच मग गेले दाबा आणि लगेच हे येते। खूपच झाली पाहिजे, हे दाबलं का हे तयार आहे, हे दाबलं का हे येते। जास्तच माथा आला आणि पायडल दबले नाही, खांद्यावर घ्या चला पैदल घेऊन दिला, असलं दिवस। असंच आहे माय जीवनामध्ये किती काही तुम्ही कमाई करता, कष्ट करता, शेती किती करसल, तर हे सुख दुःख आपल्या संगच राहणार आहे। एक गेलं का एक, सुख गेलं का दुःख, दुःख गेलं का काही की बाया म्हणते ना, मला एक ना एक सुरू आहे माझ्या मामा सांग काय करू आता, अजिबात शिल्लक काही रोज नाही राहिलं। असं म्हणतात ते काही खाऊन घ्या झोपून जर असं लागून राहिलं। परिवारासाठी बिचारे लेकरं राहणं यायचं कसं होईल, त्या लेकराच्याने मी अटकली आहे, ते तर आतापर्यंत सटकली असती। सुख दुःख आहे ना, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, या सुख दुःखातून मुक्त होण्याकरता एवढाच उपाय शिल्लक आहे, बस परमार्थ में व्यवहार हो ना। हम रहे अपने हो चील झूठी राह की, अन्याय की अभिमान की, सेवा करण को दास की, परवा नहीं हो जान की। ध्यान कशा करता बोलतो, परमार्थ करा, सेवा करा, सत्संग करा, चांगले विचार प्राप्त करा आणि आयुष्याचं कल्याण करा। धर्म शिका, धर्म वर्मना शिकला, पहिले धर्मच माहीत नाही। धर्म कशाला म्हणतात, महाराज एक भजन होतं, घेतो धर्माची आण म्हणी नाही मागे, धर्माची आण म्हणे नाही, धर्म शान कळायचा नाही रे, धर्म कोणाचा फोड केलं नाही रे, धर्म कोणाचा फोड केलं नाही रे। तीर्थरोत केले नवे एवढाच धर्म, दान पुण्य केले नवे एवढाच धर्म कशाला म्हणतात, महाराज सांगतात, आचाराविना धर्म कशाचा, अवडंबर सगळे सगळे, अवडंबर सगळे। धर्मानं काय होते महाराज, तर धारणा निर्माण होते आणि त्या धारणानुसार मनुष्य वागला चित्त म्हणजे उद्धार होतो। धारणा फार महत्वाची आहे, ती धारणा निर्माण करण्याकरता गुरुकुंजात यावंच लागते, समाधीला डोकं टेकवाच लागते आणि ऊर्जा प्राप्त करावी लागते। बऱ्याच लोक धर्म समजला नाही, आपण शाळेत शिकलो खरा तो एकची, जगाला प्रेम, अजून धर्म शिल्लक नाही देवा दादा। अजूनही पोरगी एकटी जर माई माय असेल, माई बहीण असेल आणि मार्गात चालली असेल, मागे एखादा मुलगा असेल, त्या पोरीचा धुकधुक धुकधुक जीव करतो प्रवास संपेपर्यंत। ह्या मूर्खाने धर्म समजला नाही आणि वरतून शाळेत सांगते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। मूर्खाले का समोर मुलगी चालली आहे, हे तुम्ही कोण लागते पहिले विचार कर। सारे बांधव तुझे असेल देशातले, तर चालणारी पोरगी तुझी बहीण लागते। ज्या दिवशी हे त्याच्या लक्षात येईल, त्या दिवशी त्याला धर्माचं पालन करता येईल। अत्याचार वाढले, दुराचार वाढले, खून, अनादर, हिंसा, पृथ्वीला भार सहन होऊन नाही राहिला, एवढा पापाचा भार आहे। म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला, धर्माची संस्थापना करावी लागली, साधू संतांना अवतार घ्यावा लागला, धर्माचं पालन करावं लागलं। धर्म वर्म, धर्माचं वर्म असते, वर्माशिवाय धर्म करणार नाही। वर्म म्हणजे पद्धती, वर्म म्हणजे पद्धती। वांग्याची भाजी करायची आहे, कशी करा हे जर शिकायचं, रेसिपी यूट्यूब। आता काही काही बाया यूट्यूबवर भरपूर भाज्या करते, वांगे घ्यावे, मग ते तळावे, त्याच्यावर गिरपट करावे, हे तुकडे टाकावे, बेसनात बुडवावे, भजे काढावे, काय करावे। वांग्याची भजी असते कुठं, धर्माचं असं वर्म असते। तो म्हणजे महाराज नेहमी म्हणायचे का भजनामध्ये, पाहिजे तुकड्या दास म्हणे ते काय पाहिजे, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा। जे जे कर्म धर्म नासी
नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत तुका म्हणे त्याचे कळले आवाज तुका म्हणे त्याचे कळले आवाज जोपर्यंत वर्म समजणार नाही तोपर्यंत धर्माचं पालन करता येत नाही. पहिले वर्म महत्वाचं भावाची पद्धती महत्वाची आहे. एक लहानसं उदाहरण सांगतो. जवळ सासरवाडीला न्यायला गेला पत्नीने समजा आणि पत्नी गेली मावशीच्या घरी गेल्या की जावती पोरगी होते नाही. तर माय म्हणे याला काही 2 घास खाऊन जाईल घरून. ह्या म्हणे आई मी त्या हात खातच नाही ठेवायला शेवटी जेवत नाही माया मागणी लागून. ह्या गेला मग नाही आले तर माय म्हणे थोडेसे लाया गिया मुरमुरे संग घेऊन जाय भूक लागत त्यावेळी ते खातो मस्त नाही. मग आता खाता का झाला एवढा तिला तर गोड लागून द्यायला तर मोर तिकडे 3 त्याला मग लाह्या दिल्या का पत्नी. रस्ता पैदल जायचं ह्या मोजरीला उतरला आणि अनवाडीला पैदल निघाला अशासारखा. ह्या होतं याच्यातच आता मी जाईन रातभर मुक्काम करून सकाळी 5 जर काही महिने घेऊन जाईन असं याच्यात चालला तो. असं करता करता गावच येऊन गेलो. मुरमुरे खायचेच राहून गेले. जाऊ दे म्हणजे आता घरी 2 जेवायलाच भेटते. सासूनं विचारलं काही आले पाहुणे बा म्हणजे आता झालो धुना पाय आणि धुतले मॅच आले काही जीवन भरून तुम्ही नाही मी घरी जेवलोच नाही म्हणजे माही स्वयंपाक नाही केला. हा आता बासंतीच घोटतो दूध आणतो बाथरूम याले वाटायचं बासंतीचं वेळच लागते घोटाले. मग पुऱ्यातले 10-12 पाहुणे आले. रामराम पाहुणे बुवा कसा आहे पाऊस पाणी याले खरे मॅटते पुऱ्यातले. मग ह्या म्हणे पाऊस जास्त आहे पाणी कमी आहे म्हणे. मी आलो तर पुरा कोल्ह्यात आलो म्हणे. ह्या 50 लोक जुळले. मग रामराम पाहुणे बुवा कसं काय तुमचं काय चालू आहे ह्यावेळी काही चालणार सारं बंद आहे म्हणजे चुपचाप राहा म्हणजे मॅच लोक करू. जेवतातच लोक बसले याले खायचे होते मुरमुरे. मग सासू गेली ते दूध आले. मग या म्हणे तुम्ही जा म्हणे घरी म्हणे करू द्या आराम मी यावं थकलो. बरं करा पाहुणे बुवा आराम. त्यानं मग दरवाजा असा लोटून दिला. ते लोक उठून गेले घराकडे. त्यानं मुरमुऱ्याची पन्नी काढली स्वयंपाकाला टाईम आहे तर मग काय करावं आणि याने 1 घास मुरमुऱ्याचा खाल्ला. असा असा जसा घास खाल्ला यानं तोंडातच आहे घास त्याच्यावाल्या. तर लहान सायानं दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला असा याच्या तोंडात घासच होता. यामध्ये चावतो तो ह्या मागते बाप्पू काय खाता. मग सांगायला लागन लाया होय तो म्हणून मले दे स्वयंपाकाला ते माहीत कमी पडलं हे पडतं काय जाईनच बा घराकडे. त्यानं मग घास धरून ठेवला. खाल्ला धरून ठेवला था. चावीने गियीने थुकीने गियीने थुकीने चावीने गाल पोस्टरनं टकटक पाहिलं लगेच मम्मीला आवाज पोट्ट हसलंच नाही. मग मम्मी त्याचा आवाला वेळच नाही आता. मम्मी काय रे म्हणजे बापूचे गाल सुजले. आता बापूचे गाल सुजले म्हटल्यावर मग ते सासू आली म्हणजे मग खरंच सुजले. आता तर गाल नव्हते सुजले काय ना सुजले काय बाबा रस्ताच मोठा खराब आहे इकडला. मग तिने 10-12 लोक पुरेतलेच जमा करायला सूज आली बाबर गालावर काय नाही आली असं तर बऱ्याच लोकांनी मंत्र मारले पण सूज काही उतरे नाही आहे चावीच नाही ना या गिनी थुकी नाही. ते लोक म्हणे सूज आहे कठीण आपल्या गोळी जमत नाही पण एक उपाय करा म्हणजे काय म्हणे ईट कर गरम करा आता आणि त्याच्यात बकरीच्या या लेंड्या काले. त्या दिवशी मास्तरनं विषय घेतला म्हणजे असा का बा कोणाची जर दातकडी बसली तर नाक दाबत जा. तो 5 वाजता घरी आलं आणि लोकांची गर्दी दिसली तर मग करतो विचारे काय होय तुमच्या बापूचे गाल सुजले म्हणे लोक सूज उतरून राहिले. मला तर द्या म्हणे तुझं कोणतं काम आहे होय ना मोठे मोठे माणसं थकले तुझं कोणतं काम आहे रे म्हणे. हे पोट्ट कुठून गेलं आणि काय केलं बापूच्या मागाचं उभं राहिलं आणि तो तारखून पाहिला लगेच नाक दाबून दिलं पुरा चिवला बाहेर आला. पातच सूज उतरली. याचा अर्थ असा हे दिवसभर कुठले पण सूज उतरली नाही. यांना त्याचं वर्म समजलं नव्हतं. त्या मुलाला वर्म माहीत असल्यामुळे लगेच सूज उतरली न्याय मिळला. असं धर्माचं वर्म तुम्हाला मला कळायला पाहिजे. ठेवा मग धर्म वर्म न शिकला साधू संघ मुलींचं जीवनात जर सतसंग घडला नसेल संघ केला नसेल तर जीवन जगून फायदा नाही. एक ध्यानभाराचं प्रमाण मला मस्त मला आवडते. संताचे संगती मनोमार्ग गती आकलावा श्रीपती येणे पंथे आकलावा श्रीपती येणे पंथे आकलावा श्रीपती येणे पंथे. हरी मुखे म्हणा 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 गुणाचे घालना गुण करी
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पायाचे मैगडेच तो काय मैगडे पायदन तुझं दिसत नाही मग मला म्हटलं असं म्हटलं मी आता ते पायदन लक्ष वगैरे असं त्या डोळ्यावर असं काळजी घ्यायची नेहमी संग राहते आमच्यात हो साऊंडवर थोत राहते माया राहते कीर्तन थोरायचे साऊंडवर एक दिवस तो साऊंड बिघडत नाही एवढा चांगला पोरगा आहे आता पाहतो कसा करून राहिला काय होते त्या मशीनला काही ना काही मला जरा असा पद्धतशीर पोरगा चांगला आहे मला माहिती आहे ना काय होता संतांची संगती मनमार्ग 11वा श्रीपती